राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र महारक्तदानाचा संकल्प करण्यात आला असून असंख्य नागरिक मोठ्या संख्येने प्रत्येक रक्तदान शिबिरात स्वतःहून सहभाग घेत आहे। त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा ऐरोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई निरीक्षक संजू नाईक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली मंडल अध्यक्ष राजेश मडवी यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 15 येथील हेगडे भवन मधील सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बहुसंख्य युवा वर्गाने सहभाग घेत आपल्या रक्तदानाचे कर्तव्य बजावले। या रक्तदान शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई निरीक्षक संजू नाईक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अरुण पडते, जितेंद्र पारेख, सुदर्शन जिरगे, श्याम कोटकर, दीपक पाटील, चिंतामणी केनी, अमर सुतार, निकेतन पाटील, चारुदत्त ठाणांबीर, शिवाजी खोपडे, विजय मिश्रा, ॲडव्होकेट गणेश देशमुख तसेच महिला सदस्य रेश्मा मडवी, ॲडव्होकेट संध्या सावंत, हर्षाली कोटकर, ॲडव्होकेट रंजना वानखेडे, प्रतीक्षा पाटील, वैशालीताई पाटील मान्यवरांचे सहकार्य लाभले। यावेळी रक्तदात्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच निरीक्षक संजू नाईक व जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी शिबिराचा आढावा घेत आयोजक तथा ऐरोली मंडल अध्यक्ष राजेश मडवी यांच्या कार्याचे कौतुक केले। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नवी मुंबई शहरामध्ये संपूर्ण प्रभागांमध्ये विविध स्तरावरती वेगवेगळे कार्यक्रम आयोजन केलेला आहे। खास करून माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी सेवा सप्ताह अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होतोय आणि आजचा दिवस देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्तानं रक्तदान शिबिर करून एक मोठा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न पक्षाचा आहे। मला विश्वास आहे की इथे असलेले आमचे सर्व पदाधिकारी, खास करून नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम सर्व प्रभाग मिळून हा घेतलेला आहे। विश्वास आहे की याचा सामाजिक बांधिलकी असलेला उपक्रम हा यशस्वी होताना प्रत्येक नागरिकाला हा आपला कार्यक्रम वाटतोय आणि त्या अनुषंगाने प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम भविष्यामध्ये होतील असा मी विश्वास व्यक्त करतो। आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी विविध कार्यक्रम करण्यात आलेले आहेत। आजचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राच्या पक्षाच्या मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम केलेला आहे। नवी मुंबईमध्ये आहे जवळजवळ 11 ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे। हा ऐरोली मंडळाचा कार्यक्रम आहे आणि आज ऐरोलीतील सर्व जवळजवळ विभाग आहेत, त्या विभागातले अनेक तरुण युवक आज रक्तदान करणार आहेत। त्याच पद्धतीने अनेक प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत, विविध कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू आहेत। काही ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, काही ठिकाणी आरोग्य शिबिर चालू आहेत, काही ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत। या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून परमेश्वराला प्रार्थना आहे की आमच्या या लाडक्या मुख्यमंत्र्याचं ना उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो, आमच्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना आहे आणि आमच्या सर्वांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात शेकडो कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान केले। यावेळी राजेश मडवी यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम असेच राबवत असल्याचे सांगितले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार आज ऐरोली विभागामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। रक्त हे श्रेष्ठदान मानून आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या
आज वाढदिवसाचं औचित्य आहे, त्या अनुषंगाने ऐरोली मंडळामध्ये मोठ्या उत्साहामध्ये रक्तदान शिबिर पार पडत आहे। त्या प्रसंगी आमच्या ऐरोली मंडळाचे आणि ऐरोली मतदारसंघाचे जे निरीक्षक आहेत आदरणीय संजीवजी नाईक साहेब यांनी आताच उपस्थिती नोंदवलेली आहे। तसेच आनंदजी सुतार साहेब, अशोकजी पाटील साहेब यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवलेली आहे। रक्तदान करणं हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, या संकल्पनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज ऐरोली मंडळाचं रक्तदान शिबिर होत आहे। त्या निमित्तानं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐरोली मंडळाच्या तर्फे आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। की आपण कुठलेही बॅनर न लावता, कुठलेही पुष्पगुच्छ न आणता आपण रक्तदान शिबिर राबवून आपण माझा वाढदिवस साजरा करावा। आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या नवी मुंबईचे लोकनेते, ऐरोली विधानसभेचे आमदार माननीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर निरीक्षक माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, नवी मुंबईचे महामंत्री माननीय आनंदजी सुतार साहेब, त्याचबरोबर ऐरोली मंडलचे माजी अध्यक्ष अशोकजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे ऐरोलीचे नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष राजेशजी मडवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रक्तदाते उपस्थित होते। सर्व रक्तदात्यांचं मी मनपूर्वक असं ऐरोली मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये तसेच आज नवी मुंबईमधील ऐरोली मंडळामध्ये आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली महा रक्तदान संकल्पाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी युवकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि ऐरोली मंडळाच्या वतीने मी देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा याने मी निश्चितच भारावून गेलो आहे। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।